हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 24 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, मल्हार आणि नुपूर हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेत. मल्हारने तर सगळ्यांना सांगून टाकलंय, पण नुपूर अजूनही काही बोलायला तयार नाहीये. घरातील सगळ्यांना समजलंय की नुपूर मल्हारच्या प्रेमात पडलीये. आशा, मीना, अन्वय सगळ्यांना कळत आहे, पण नुपूर काही बोलायला तयार नाहीये. त्यामुळे अन्वय आणि आशा यांनी एक खूप भारी प्लॅन तयार केला आणि चक्क नुपूरला सांगितलं की मल्हारचं लग्न ठरलंय आणि आता मल्हार लवकरच लग्न करणार आहे. हे ऐकून नुपूरला जबर धक्का बसला आणि नुपूरने आशा आणि अन्वयला सांगितलं, हे शक्य नाहीये, कारण मल्हार सरांना मी आवडते, त्यांचं माझ्यावर प्रेम आहे, ते दुसऱ्या मुलीशी लग्न करू शकत नाही. म्हणजे नुपूरने आता कबूल केलंय की तिचं सुद्धा मल्हारवर प्रेम आहे आणि तिला मल्हारशी लग्न करायचंय. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मल्हार या गुंडांची धुलाई करून नुपूरला वाचवतो, पण नुपूर अर्धमेली झालेली असते, बेशुद्ध होत असते. मल्हार तिला उठवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, नाही नुपूर, तुला काही होऊ शकत नाही, तुला काही झालं ना तर मी जगू शकणार नाही. नुपूर हे सगळं ऐकते. मल्हार तिला उचलतो आणि आपल्याबरोबर घेऊन जातो. इकडे तायडी खूप टेन्शनमध्ये असते. तायडीचा बाप तिच्याबरोबर असतो. तायडी म्हणते, बाबा, अजून फोन आलेला नाहीये, कधी एकदाची बातमी येते की नुपूर मेलीये, असं झालंय मला. आत्तापर्यंत त्या गुंडांनी नुपूरला संपवलं असेल, मल्हार येण्याआधी नुपूर तडफडून मेली असेल, पण कधी एकदाचा फोन येतो असं झालंय मला. तायडीचा बाप तिला समजावून सांगतो, तायडे शांत हो, एवढी अधीर होऊ नकोस. तायडी म्हणते, बाबा, कशी अधीर होऊ नको, तो मल्हार नेहमी नुपूरला वाचवण्यासाठी पोहोचतो. त्या दोघांमध्ये काहीतरी कनेक्शन आहे. जेव्हा कधी त्यांच्यावर संकट येतं, दोघेही तेथे पोहोचतात. पहिल्यांदा जेव्हा मी नुपूरच्या डोक्यात तो लाईट टाकून तिला मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मल्हारने तिला वाचवलं. मग आपण पॉवर ऑफ अटर्नी बनवली, तेव्हा नुपूरमुळेच तो तंदूर पेटला आणि ती फाईल त्यात जळून खाक झाली. आणि त्या दोघांना मी एकमेकांच्या जास्त जवळ राहू देऊ शकत नाही, नाहीतर एक दिवस ते मलाच संपवून टाकतील. आणि तेवढ्यात तायडीचा गुंड तिला कॉल करतो. तायडी खूप खुश होते आणि विचारते, बोल, काय झालं, मेली ना नुपूर? तर हा गुंड सांगतो, नाही मॅडम, त्याच वेळेस एक साहेब आले, त्यांनी आम्हाला बेदम मारहाण केली आणि नुपूरचा जीव वाचवला. तायडीला जबर धक्काच बसतो. तायडी खूप चिडते आणि म्हणते, अरे नालायका, आणि तू मला फोन करून हे सांगतोय, तुला लाज नाही का वाटत? ठेव फोन. तायडी फोन कट करते आणि आदळआपट करू लागते. तायडीचा बाप तिला समजावून सांगतो, तायडे शांत हो, अजून संधी गेलेली नाहीये. तायडी चिडून म्हणते, नाही बाबा, त्या नुपूरला मी सोडणार नाही. मल्हार हा नेहमी मध्ये येतो आणि त्या नुपूरला वाचवतो. आणि तायडी जोरात ओरडते, मल्हार. आणि इकडे मल्हार नुपूरला घेऊन तिच्या घरी आलेला असतो. तो नुपूरला पाणी पाजतो. अन्वय, आशा, मीना सगळे तेथे असतात. मीनाचा तर चांगला जळफाट होतो आणि ती विचार करते, अरे देवा, चांगली गेली होती ही अवदसा, या मल्हारने कशाला हिला परत आणलंय आमच्या डोक्यावर बसायला. आणि मल्हार हा नुपूरची खूप काळजी घेत असतो. आशा आणि अन्वय असताना सुद्धा जसा काय त्याचाच नुपूरवर सगळ्यात जास्त हक्क आहे, असं तो नुपूरवर वागत असतो. आणि हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. अन्वय विचारतो, पण नुपूरला कुणी किडनॅप केलं होतं? मल्हार सांगतो, ते गुंड तर माझ्या हातातून सटकले, पण ज्या ट्रकमधून नुपूरला त्यांनी किडनॅप केलं तो पोलिसांनी जप्त केलाय आणि लवकरच सत्य कळेल की हे सगळं कुणी करायला सांगितलं होतं. आणि आज जर मी नुपूरला वाचू शकलो नसतो ना, तर मला खूप वाईट वाटलं असतं, मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. आशा मल्हारसमोर हात जोडते आणि म्हणते, मल्हार, तुझे खूप खूप आभार. आज तुझ्यामुळेच आमची नुपूर सुखरूप आहे, नाहीतर आज काय झालं असतं याचा विचारही करवला जात नाहीये. तर मल्हार म्हणतो, नाही आई, तुम्ही हात जोडू नका. उलट आज जर नुपूरला काही झालं असतं ना, तर मीच जगू शकलो नसतो. मी काय केलं असतं देव जाणे. हे ऐकून मीनाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती विचार करते, अरे देवा, हा मल्हार काय नुपूरच्या प्रेमात पडला की काय? असं झालं ना, मग वाजलेच माझे 3-13. आणि मल्हार हा नुपूरला म्हणतो, नुपूर, काळजी घ्यायची. आणि अन्वयला सांगतो, जर नुपूरने आराम केला नाही तर मला कॉल कर. अन्वय हो म्हणतो. मल्हार त्याच्याकडे पाहून म्हणतो, काळजी घे, आराम कर. नुपूर त्याच्याकडे पाहून स्माईल करते आणि मल्हार आपल्या घरी यायला निघतो.
इकडे जियाने रेवतीला नुपूरबरोबर काय काय घडलं, नुपूरला कसं किडनॅप केलं गेलं आणि मल्हारने तिला कसं वाचवलं हे सगळं सांगितलेलं असतं. त्यामुळे रेवती मावशीला खूप भीती वाटते आणि तेवढ्यात तायडी तेथे येते आणि त्यांचं बोलणं ऐकू लागते. रेवती मावशी म्हणते, हे तर खूपच भयानक झालंय. आजकाल नुपूरबरोबर जास्तच वाईट घडतंय. एकाच माणसाच्या नशिबात एवढी संकटं कशी असू शकतात? हे काही चांगलं झालेलं नाहीये. तायडी हे सगळं ऐकत असते. तर जिया म्हणते, जाऊ दे ना मॉम, पण आपल्या ब्रोने अगदी एखाद्या हिरोसारखी एंट्री घेतली आणि नुपूरला वाचवलं. आता काळजी करण्याची काही गरज नाहीये. रेवती मावशी म्हणते, जिया तुझं बरोबर आहे, पण आपण एक काम करूया. मी आजच आशाताईंना कॉल करते आणि नुपूरची कुंडली मागून घेते. आपण ती गुरुजींना दाखवूया की नुपूरच्या नशिबात एवढ्या अडचणी का आहेत आणि काही पूजा वगैरे असेल तर आपण ती पूजा करून घेऊया. जिया म्हणते, काय मॉम, मला तुझं हे बिलकुल पटत नाही. काहीतरी अडचण आली की लगेच गुरुजींना कुंडली दाखवते. अगं ते ग्रह तारे आपल्यापासून किती दूर आहे, त्यांचा आपल्या आयुष्यावर काय फरक पडणार आहे? पण या गोष्टीवर रेवती मावशीचा विश्वास असतो आणि ती म्हणते, म्हणजे आपले पूर्वज जे मानायचे ते काय चुकीचं होतं का? या सगळ्या गोष्टींचा आपल्या आयुष्यावर प्रभाव पडतो. शकून, अपशकून, शुभ अशुभ या सगळ्या गोष्टी असतात आणि आज जरी तुला पटत नाहीये ना, तर एक ना एक दिवस तुला नक्की पटेल. तू स्वतः मला येऊन सांगशील, एवढं लक्षात ठेव. जिया म्हणते, हो हो. जिया आणि रेवती मावशी तेथून निघून जातात आणि तायडी चांगलीच खुश होते. तायडीला हे समजलेलं असतं की रेवती मावशी देवभोळी आहे आणि या गोष्टीचा फायदा आपण तिला नुपूर विरुद्ध उभं करण्यासाठी करून घेऊ शकतो असं तिला वाटतं आणि तायडी भलतीच खुश होते. आणि इकडे नुपूर ही तिचं काम करत बसलेली असते. रात्र झाली आहे पण ती अजून झोपलेली नसते आणि तिला फक्त मल्हारचीच आठवण येत असते. मल्हार बरोबर घडलेली पहिली भेट तिला आठवते, जेव्हा ते खांडकेकरच्या इव्हेंटमध्ये भेटले होते आणि मग मल्हार बरोबर त्या आमदाराच्या मुलाच्या लग्नात तिने हळकुंड कुठलं होतं हे तिला आठवतं. मग आईस्क्रीम खाताना तिला मिशी आली होती हे तिला आठवतं. मल्हार बरोबरच्या सगळ्या चांगल्या आठवणी तिला आठवत असतात आणि तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते. ईशा तेथे येते आणि विचारते, आत्तू तू का स्माईल करतेयस? तर नुपूर तिला काही सांगत नाही आणि तिलाच विचारते, तू आता येथे काय करतेस सांग, कुठे गेली होतीस? तर ईशा सांगते, मी माझ्या एका मैत्रिणीला भेटायला गेले होते. आम्ही दोघी एक नवीन गेम खेळत होतो. नुपूर विचारते, कोणता गेम? तर ईशा सांगते, तो गेम खूप इंटरेस्टिंग आहे. आपण एक शब्द म्हणायचा आणि समोरच्या व्यक्तीने काही विचार न करता त्याला जो शब्द सगळ्यात आधी आठवेल तो बोलायचा. नुपूरला हा गेम खूप आवडतो आणि नुपूर म्हणते, ठीक आहे, चल आधी तुझी बारी. नुपूर एक एक शब्द म्हणत असते आणि ईशा उत्तर देत असते. तेवढ्यात आशा तेथे येते आणि या दोघींचा हा गेम पाहत असते, ऐकत असते आणि ईशा आऊट होऊन जाते. त्यानंतर नुपूरचा नंबर लागतो आणि मग ईशा एकानंतर एक शब्द बोलत असते, नुपूर उत्तर देत असते आणि मग ईशा प्रिन्स हा शब्द घेते आणि नुपूर चक्क मल्हार सर असं उत्तर देते. हे उत्तर ऐकून आशाला मोठा धक्काच बसतो. ईशा विचारते, आतू मल्हार सर म्हणजे ते वाघोबा काका ना, ते तुझे प्रिन्स आहेत का? नुपूरला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही आणि ती खूप लाजते आणि तेवढ्यात तिला आशा दिसते की आशाने आपलं म्हणणं ऐकलंय. त्यामुळे आता काय बोलावं, काय उत्तर द्यावं हेच तिला कळत नाही. इकडे तायडी रस्त्यावर उभी राहून कोणाची तरी वाट पाहत असते आणि तेवढ्यात घोंगडी घेऊन कुणीतरी येतं आणि तायडीच्या हातावर हात ठेवतं. तायडी वळून पाहते, खूप घाबरते आणि म्हणते, ए कोण आहे, कोण आहे? मीना चेहऱ्यावरची घोंगडी बाजूला करते आणि म्हणते, ओ मीच आहे, मी काय काही चेटकी नाहीये, चेटकिनीसारखे काय घाबरताय? तर तायडी म्हणते, अगं बाई, रात्रीच्या वेळेस अशी चेटकिनीसारखी घेऊन आली आहे, मग मी घाबरणारच ना. आणि स्वतःला एवढं पण नाही ओळखू, तो आहे चेटकीन. मीनाला खूप राग येतो. मीना म्हणते, बोला मॅडम, एवढ्या रात्री मला का बोलवलंय? तर तायडी तिला चक्क एक पैशांचा बंडल देते. हे पाहून मीनाला खूप आनंद होतो आणि मीना विचारते, सांगा काय काम करायचंय? आणि तायडी तिला सांगते, मी उद्या सकाळी 10 वाजता एक काम करायला तुला सांगणार आहे. ते काम जर फत्ते झालं तर तुला यापेक्षा डबल पैसे मिळतील. मीना म्हणते, हो मॅडम, तुम्ही जर एवढे पैसे देणार असाल ना तर मी कोणतंही काम करायला तयार आहे. आणि तायडी मीनाला एक काम सांगते. आता हे काम काय आहे ते आपल्याला कळत नाही, हे आपल्याला उद्याच कळेल. मीना खुश होऊन पैसे घेऊन तेथून निघून जाते. तायडी विचार करते, नुपूर तुला काय वाटलं होतं? उद्या मल्हार तुला प्रपोज करेल आणि तुझं त्याच्याशी लग्न होईल? नाही, उद्या तुझ्या आयुष्यात आहे ना धमाका होणार आहे, धमाका. आणि तायडी आपल्या स्टाईलमध्ये 1, 2, 3 बूम असं करते.
इकडे ईशा नुपूरला पुन्हा प्रश्न विचारते, आता तू सांग ना, ते वाघोबा काका तुझे प्रिन्स आहेत का? तर नुपूर हिलेच विषय बदलते आणि तिला विचारते, उद्या तुला शाळा नाही आहे का, सुट्टी आहे का? ईशा सांगते आहे ना शाळा. नुपूर म्हणते, किती उशीर झालाय पहा, चल जा, ब्रश कर, नाईट ड्रेस घाल आणि झोपून घे. ईशा तिला गुड नाईट म्हणते आणि तेथून निघून जाते. मग आशा नुपूरजवळ येते आणि विचारते, काय ग नुपूर, तू ईशाच्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं? तर नुपूर विषय बदलते आणि म्हणते, आई तिने ना खूपच इंटरेस्टिंग गेम आणलाय आणि छान गेम होता, आम्ही खेळलो. चल मला खूप भूक लागली आहे, आपण जेवण करूया. नुपूरला आशा विचारते, खरं खरं सांग नुपूर, मल्हारबद्दल तू जे काही म्हटली त्या प्रश्नाचं उत्तर तू दिलं नाहीये. तर नुपूर सांगते, आई असं काहीच नाहीये, माझ्या मनात जे आलं त्या क्षणी मी ते बोलून गेले. आशा विचारते, पण त्या क्षणी तुझ्या मनात मल्हारचं नाव का आलं याचं उत्तर तर दे. काय तुझ्या मनात, सांग मला, काय लपवतेस तू? तर नुपूर म्हणते, आई काही असतं तर मी का लपवलं असतं, मी काही लपवत नाहीये. चल आपण जेवण करून घेऊया आणि मग लवकर झोपूया, उद्या मला परत ऑफिसला जायचंय. असं म्हणून नुपूर ही जेवण गरम करायला जाते. त्याच वेळेस अन्वय तेथे येतो आणि हे दोघे एक प्लॅन बनवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी मल्हार हा नुपूरला प्रपोज करायचं म्हणून एकदम मॉडर्न अवतारात तयार झालेला असतो. आजपर्यंत आपण मल्हारला फक्त सूट बूटमध्ये फॉर्मल अवतारात पाहिलंय, पण आज तो वेगळाच दिसत असतो. त्याने या कॅज्युअल शर्टचे सगळे बटन्स लावलेले असतात. जिया त्याला म्हणते, ब्रो हा कॅज्युअल शर्ट आहे, याचे सगळे बटन नाही लावत, आणि ती हे सगळे बटन उघडते आणि मल्हारच्या बाह्या फोल्ड करते. मल्हार विचारतो, एवढं सगळं करण्याची गरज आहे का? तर जिया त्याला सांगते, नाही, एवढं सगळं करण्याची काय गरज आहे? अरे आज तू नुपूरला प्रपोज करतोय, मग एवढं तर करायलाच हवं ना. मल्हार विचारतो, मग हे कपडे घालण्याची गरज आहे का? तर जिया म्हणते, नाही नाही, तू तुझे ते कपडे घाल, सूट बूट फॉर्मल टाय वगैरे घालून जा आणि मग प्रपोज कर. मल्हार म्हणतो, ठीक आहे, कळलं कळलं, लवकर रेडी कर मला. आणि जिया त्याला समजावून सांगते, कसं आहे ना, व्हेन्यूसुद्धा खूप महत्त्वाचा असतो, तू तिला कुठे घेऊन जाणार आहे? मल्हार सांगतो, आहे एक सी फेसिंग रेस्टॉरंट, मी तेथे त्यांना सगळी तयारी करायला सांगितली आहे. नुपूरला जे काही आवडतं ते सगळं मी त्यांना करायला सांगितलंय. जियाला खूप आनंद होतो. जिया म्हणते, ब्रो काल तू नुपूरला मनातलं जे काही सांगणार होता ते सगळं आज सांग. काल जे काही घडलं ते वाईटच घडलं, पण आजचा दिवस खूप छान आहे, आज काहीच वाईट घडणार नाही आणि तू नुपूरला तुझ्या मनातलं सांगशील आणि नुपूर तर काय ॲक्सेप्ट करणारच आहे, कारण माझा ब्रो हा मुंबईतला सगळ्यात एलिजिबल हँडसम बॅचलर आहे. काल पाहिलंच ना किती मुलींनी लाईन लावली होती. मला म्हणतो, हो ठीक आहे ठीक आहे, आता मी इथेच गप्पा मारत बसलो ना तर मला उशीर होईल. आणि ब्रो म्हणजेच मल्हार जियाला बाय बाय करतो आणि तेथून निघून जातो. पण तायडीने हे सगळं ऐकलेलं असतं आणि तायडी म्हणते, मल्हार तू सगळी तयारी करून ठेवली आहे, पण तुझा मुहूर्त चुकलाय, कारण आज तू नुपूरला आय लव्ह यू म्हणू शकणार नाही, प्रपोज करू शकणार नाही. मग तायडीने असा काय प्लॅन बनवलाय काय माहीत. तिने काल मीनाला सुद्धा पैसे दिले होते आणि सकाळी 10 वाजता काहीतरी करायला सांगितलंय. आता नेमकं तायडीचा प्लॅन काय आहे हे तर आपल्याला नंतरच कळेल, पण मल्हार आणि नुपूरला एकमेकांना भेटू द्यायचं नाही असंच तिने ठरवलेलं दिसतंय. आणि इकडे नुपूर सुद्धा ऑफिसला जाण्यासाठी रेडी होत असते. आशा तिला विचारते, नुपूर कालच तुझ्याबरोबर एवढं सगळं काही घडलं आणि आज तुला ऑफिसला जायचंय, तुला बरं तर वाटतंय ना? तर नुपूर सांगते, हो आई मला बरं वाटतंय आणि मी ऑफिसमध्येच जातीये, तिथे मल्हार सर असणार आहे आणि मग इव्हेंटला सुद्धा मी मल्हार सरांबरोबरच जाईल, तू काळजी करू नको, मी एकटी कोठेच जाणार नाहीये. आशा विचारते, खरंच मल्हार तुझ्याबरोबर असेल ना? नुपूर सांगते, हो आई तू काळजी करू नको. आणि तेवढ्यात अन्वय फोनवर बोलत बोलत येतो आणि म्हणतो, ठीक आहे मॅडम, मी सांगतो नुपूरला. नुपूर विचारते, काय झालं? तर अन्वय सांगतो, तुझ्या ऑफिसमधून सागरिका मॅडमचा कॉल होता, तुझा फोन लागत नव्हता ना, तुझा फोन स्विच ऑफ येतोय म्हणून त्यांनी मला कॉल केला. तर नुपूर म्हणते, माझा फोन तर सुरू आहे. ती फोन चेक करून पाहते तर तिचा फोन स्विच ऑफ नसतो, स्विच ऑनच असतो. अन्वय म्हणतो, काय माहीत, कदाचित लागला नसेल, नेटवर्क प्रॉब्लेम असेल. नुपूर विचारते, त्यांनी काय निरोप दिलाय? तर अन्वय सांगतो, त्यांनी सांगितलंय की आजचा इव्हेंट तुला एकटीने हँडल करायचा आहे, मल्हार सर आज तिथे येणार नाहीये. नुपूरला मोठा धक्काच बसतो. नुपूर विचारते, काय मल्हार सर येणार नाहीयेत? पण का? त्यांनी काहीतरी कारण सांगितलं असेल ना? तर अन्वय सांगतो, हो सांगितलं ना, त्या म्हणत होत्या की त्यांचा भाऊ मल्हार आहे ना, त्यांचं लग्नाची काहीतरी बोलणी सुरू आहे, त्यामुळे ते आज येणार नाहीये. नुपूरच्या पायाखालची जमीनच सरकते. नुपूर विचारते, काय मल्हार सरांचं लग्न? अन्वय सांगतो, हो
त्यांनी मला हेच सांगितलं. सागरिका मॅम म्हणाल्या की मल्हारच्या लग्नाची बोलणी सुरू आहे आणि त्यांच्या बोलण्यावर मला असं कळलं की ती बऱ्यापैकी पुढे गेली आहे आणि 1-2 दिवसात मल्हार सरांच्या लग्नाची तारीख सुद्धा निघेल आणि मग लवकरच लग्न होईल. नुपूरच्या पायाखालची जमीनच सरकते. तिचा विश्वासच बसत नाही की मल्हारच्या लग्नाची बोलणी सुरू आहे आणि मल्हार हा लवकरच लग्न करणार आहे. नुपूर खूप दुःखी होते आणि खुर्चीवर येऊन बसते. पण हा सगळा आशा आणि अन्वयचा प्लॅन असतो. कारण काल रात्री आशाने नुपूरला विचारलं होतं मल्हारबद्दल, पण नुपूरने काही सांगितलं नाही. म्हणून नुपूरच्या मनात काय आहे हे काढून घेण्यासाठी अन्वय आणि आशाने प्लॅन बनवला आहे. कारण ती सागरिका कधी अन्वयला कॉल करायची काही संबंधच नाहीये, पण नुपूरला हे खरं वाटतं. नुपूर खूप दुःखी होते आणि म्हणते नाही, हे नाही होऊ शकत, मल्हार सरांचं लग्न नाही होऊ शकत. आशा विचारते नुपूर तू असं का बोलतेय, मल्हारचं लग्न का नाही होऊ शकत? अगं मल्हारचं लग्नाचं वय आहे, मग त्याचं लग्न होऊच शकतं ना. तर नुपूर म्हणते नाही तसं नाही, पण मल्हार सर लग्न कसं करू शकतात? तर आशा विचारते का नाही करू शकत? आता मल्हार सरांची बहीण आहे सागरिका मॅम, मोठी बहिणीने एखादं स्थळ पाहिलं असेल, एखादी मुलगी निवडली असेल तर मल्हार सर तिच्याशी लग्न करतीलच ना. अन्वय म्हणतो आणि हो मला एवढं माहिती आहे की मल्हार सर सागरिका मॅडमचं बोलणं टाळत नाही आणि जर सागरिका मॅडमने त्यांच्यासाठी एखादी मुलगी शोधली असेल तर नाहीच नाही, ते नक्कीच तिच्याशी लग्न करतील. नुपूरला खूप टेन्शन येतं कारण आता नुपूर सुद्धा मल्हारच्या प्रेमात पडली आहे आणि मल्हारचं लग्न होणार म्हणून तिला खूप घबराट होते. ती खूप घाबरते. आशा विचारते नुपूर काय झालंय, तू अशी का वागतीयेस, मल्हारचं लग्न का होऊ शकत नाही? अगं तुला तर माहितीये ना की मल्हार सर हे सागरिका मॅडमचं म्हणणं कधीच टाळत नाही आणि लग्नाच्या बाबतीत तर नाहीच नाही. जर एखादी चांगली मुलगी सागरिका मॅडमने ठरवली असेल तर मल्हार सर नक्कीच लग्नाला होकार देतील आणि त्यांचं लग्न सुद्धा होईल. आता अन्वय सांगतोय की काही दिवसांवर म्हणजे 1-2 दिवसात लग्नाची तारीख ठरणार आहे, मग लग्न सुद्धा लवकर होईल ना. आणि चांगलंच आहे त्याचं लग्न झालं तर, प्रत्येकाला आयुष्याचा जोडीदार हवाच असतो. नुपूर खूप चिडते आणि म्हणते नाही, मल्हार सर लग्न करू शकत नाही. आशा आणि अन्वय विचारतात पण का नाही करू शकत? तर नुपूर सांगते कारण मल्हार सरांनी मला कालच सांगितलंय ते माझ्याशिवाय जगू शकत नाही. नुपूरला आठवतं की मल्हार तिला ट्रकमध्ये म्हणाला होता नुपूर आज तुला काही झालं असतं ना तर मी जगू शकलो नसतो. नुपूर सांगते मल्हार सरांना मी खूप आवडते, मल्हार सरांचं माझ्यावर प्रेम आहे आणि ते माझ्याशिवाय इतर दुसऱ्या कोणत्याही मुलीशी लग्न करू शकत नाही. हे ऐकून आशा आणि अन्वयला खूप आनंद होतो. नुपूरच्या मनात जे काही आहे ते बाहेर काढून घेण्यासाठीच त्यांनी हा प्लॅन बनवला होता आणि त्यांचा हा प्लॅन यशस्वी झालेला असतो. त्यामुळे दोघेच भलतेच खुश असतात. पण नुपूरला हे माहीत नसतं की हा आशा आणि अन्वयचा प्लॅन होता. मल्हारचं लग्न वगैरे काही ठरलेलं नाहीये. खरं सांगायचं तर तायडीने तसा प्रयत्न केला होता, पण मल्हारने तिला काही भीक घातली नाही आणि लग्न करण्यास होकार दिला नाही. पण नुपूरच्या चेहऱ्यावरून खूपच तिच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो आणि मल्हारचं लग्न होईल या विचाराने ती खूप टेन्शनमध्ये येते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. आशा आणि अन्वय असा काहीतरी प्लॅन करतील असा आपण स्वप्नातही विचार केला नव्हता. कारण हे दोघे खूप साधे भोळे आहेत. प्लॅनिंग तर आपली मीना आणि तायडी करते आणि या दोघींनी तर एक प्लॅन बनवलाय. तायडीने मीनाला पहिल्यांदाच एवढे पैसे दिले आहेत, कामाच्या आधी वेगळे पैसे आणि काम झालं तर डबल पैसे. म्हणजे काम खरंच खूप महत्त्वाचं असणार आहे. मग हे काम नेमकं आहे तरी काय? आणि यामुळे मल्हार आणि नुपूरच्या आयुष्यात काही मोठं वादळ तर येणार नाही ना, याचीच भीती वाटतेय. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नुपूर आणि मल्हार दोघे एके ठिकाणी भेटतील, एका रेस्टॉरंटमध्ये भेटतील आणि तेथे नुपूर आणि मल्हार दोघेही एकमेकांना प्रपोज करतील. मल्हार हा नुपूरला आय लव्ह यू म्हणेल, नुपूरसुद्धा मल्हारला आय लव्ह यू म्हणणार आणि हे दोघेही आयुष्यभर एकमेकांची सोबत देण्याचं ठरवतील. आयुष्यभर एकमेकांच्या सोबतीने राहायचं, प्रत्येक संकटात एकमेकांना साथ द्यायची अशा आणाभाका त्या घेतील. पण त्याच वेळेस इकडे तायडी ही रेवती मावशीचे कान भरत असेल आणि रेवती मावशीला सांगेल ज्या मल्हारचं तू नुपूरशी लग्न लावून देताना एवढी खुश होतीये ना, पण ती नुपूर ही उष्ट्या हळदीची आहे.
रेवती मावशी विचारेल म्हणजे, आणि मग तायडी तिला सगळं सत्य सांगणार की नुपूरचं लग्न ज्या मुलाशी ठरलं होतं, लग्नाच्या दिवशीच त्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला आणि नुपूर ही उष्ट्या हळदीची आहे, ती अपशकुनी आहे. आणि जर मल्हारबरोबर तिचं लग्न झालं ना, तर मल्हारबरोबर सुद्धा असं काहीतरी होऊ शकतं, अपघात होऊ शकतो. त्यामुळे ही रिस्क घेऊ नकोस, मल्हारचं नुपूरशी लग्न लावून देऊ नको. आणि मग रेवती मावशी त्याच रेस्टॉरंटमध्ये पोहोचणार आणि या लग्नासाठी स्पष्ट नकार देईल. मल्हारला ठणकावून सांगेल, नुपूरशी तुझं लग्न होऊ शकत नाही. त्यामुळे नुपूर आणि मल्हारला जबर धक्काच बसणार. मग मल्हार आणि नुपूर रेवती मावशीचं ऐकणार का, लग्न थांबवणार की लग्न करणार, हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेल. परंतु तोपर्यंत तुझ्या सोबतीने या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.